नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. 4-5 दिवसाच्या गॅपनंतर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचं काही पर्सनल कारण होतं, त्याच्यामुळे आपण 4-5 दिवसानंतर आज पुन्हा तुमच्यासमोर आलेलो आहोत. आता पीक विम्यासाठी राज्याची स्वतंत्र कंपनी हवी का? शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासन काय निर्णय घेणार? खरंच महाराष्ट्र सरकार पीक विम्यासंदर्भात कोणता निर्णय घेईल? केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेतून महाराष्ट्र सरकार बाहेर पडणार का? आणि काय पीक विम्याबद्दल एक अपडेट आहे. दादाजी भुसे कृषी मंत्री यांचं काय म्हणणं आहे ते आपण आज सविस्तररित्या बघून घेऊया. तर तुम्ही या व्हिडिओला संपूर्ण बघावे अशी माझी विनंती आहे. पीक विम्यासाठी राज्याची स्वतंत्र कंपनी हवी का? शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा कसा मिळेल या आपलं एक सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पीक विम्यासाठी महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र कंपनी स्थापन झाल्यास शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार का? स्वतंत्र कंपनी स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे. कारण राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच तसे संकेत सुद्धा दिलेले आहेत. एक मंत्रिमंडळ बैठक सुद्धा त्यांच्या उपस्थितीत झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या. या संदर्भात काय आहे ते आपण जाणून घेऊया. देशात 2016 पासून पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, पण या योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. प्रशासन काही म्हणते, कंपन्या काही म्हणतात, केंद्र शासन काही म्हणते, परंतु शेतकऱ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे, तोच प्रश्न आहे की आम्हालाच्या खात्यात विम्याचे पैसे येणार की नाही हे आम्हाला तुम्ही सांगून द्या. GR वर GR येतात, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाही. कमेंटमध्ये शेतकरी आपल्याला, मला सुद्धा काही बोलतात, पण मी काय मंत्री नाही आहे. तो विषय जाऊ द्या, आपण सहन करून घेऊ, तुमचा काही एवढा विषय नाही तो. या संदर्भात राज्याच्या कृषी विभागातर्फे नुकतीच एक बैठक ठेवण्यात आली होती. नुकतीच एक बैठक पार पडण्यात आली होती. त्यामध्ये राज्यभरातील 70हून अधिक लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते सहभागी झाले होते. या चर्चेदरम्यान अनेकांनी सध्याची पीक विमा योजनेची नियमावली विमा कंपन्यांना पूरक आहे अशी तीव्र भावना व्यक्त केली आहे. या चर्चेदरम्यान अनेकांनी सध्याची पीक विमा योजनेची नियमावली विमा कंपन्यांना पूरक आहे, म्हणजे विमा कंपन्यांसाठी फायदेशीर आहे. सध्याची जी प्रोसिजर आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेची, ती विमा कंपन्यांना पूरक आहे, त्यांच्यासाठी फायद्याची आहे अशी तीव्र भावना व्यक्त केलेली आहे. सरळ शब्दात सांगितलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा योजनेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीदरम्यान दिलेले आहे. त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे. तो ट्विट आपण तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे याविषयी बोलताना म्हणाले, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडून राज्याची स्वतंत्र विमा कंपनी स्थापन करण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्तावही महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांसमोर आपण मांडणार आहे असं त्यांचं स्पष्ट संकेत आहे, स्पष्ट म्हणणं आहे. दुसरीकडे पीक विमा योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. जे आपण तुम्हाला म्हणत आहोत, केंद्र सरकारचं वेगळंच म्हणणं आहे, विमा कंपन्यांचं तर काही घेणं देणंच नाही, आणि महाराष्ट्र सरकारचं एक वेगळंच म्हणणं आहे. आता योजनेचा मूळ हेतूला तडा बसलेला आहे. योजनेचा मूळ हेतू काय होता आणि हा हेतू कोणासाठी बाध्य साबित होत आहे, कोणाच्या फायद्यासाठी ते आपण बघणार आहोत. पंतप्रधान पीक विमा योजनेतून गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि तमिळनाडू ही 7 राज्य याआधीच बाहेर पडलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र या योजनेतून बाहेर का पडत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात होता. महाराष्ट्र या योजनेतून बाहेर का पडत नाही, तर याचं कारण काय असू शकते, त्यांचं ते ठरवू शकतात काय कारण आहे. तर सरकार महाविकास आघाडीचं आहे, केंद्रात भाजपचं आहे, तोही एक प्रश्न असू शकतो. केंद्राकडून मदत मिळेल की नाही मिळेल तो त्यांचा मुद्दा आहे, आपला तो मुद्दा नाही. आपल्याला तर पीक विमा पाहिजे म्हणजे पाहिजे. पीक विमा हा शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी सुरू करण्यात आला. सध्या त्याच्या मूळ हेतूला तडा जात असल्याचे मत मधील शेती प्रश्नाचे अभ्यासक आणि शेतकरी सोमीनाथ घोडवे यांनी मांडलेले आहे. शेतकरींचे मत असे आहे की त्याचा जो मूळ हेतू आहे तो हेतू साध्य होत नाही आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी स्वतः केंद्र शासन, राज्य शासन यांच्या अनुदानासहित 9,625 रुपयांचा प्रीमियम भरला होता.
त्यातील केवळ पहिल्यांदा 1200 आणि दुसऱ्यांदा 1240 असे फक्त 2440 रुपये पीक विम्याचा परतावा त्यांना मिळालेला आहे. हे एका शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 9625 रुपयांचा प्रीमियम भरून सुद्धा त्यातील केवळ एक अमाऊंट 1200 रुपये जमा झाला, दुसरा अमाऊंट 1240 रुपये जमा झाला, असे फक्त 2440 रुपयेचा पीक विम्याचा परतावा फक्त त्यांना मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मोठी तफावत आहे. एकाच गावात 25% शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो तर बाकीच्या 75% शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला जातो. याचं कारण विमा कंपनीकडून सांगितलं जात नाही, असाही शेतकरी घोडवे यांचा दावा आहे. असंही त्यांचा दावा आहे की सरकारचं काय चालू आहे ते का बरं सांगत नाही आहे, असाही त्यांचा दावा आहे. घोडवे यांच्याच केज तालुक्यातील नांदुरघाट सर्कलमध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पण गेल्या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र जास्त असल्यामुळे सोयाबीनला विमा न मिळता कमी लागवड क्षेत्र असलेल्या उडीद मूग पिकाला मात्र विमा मिळाला असल्याचे निरीक्षण ते नोंदवतात. सोयाबीन पीक मुख्य पीक आहे, आता त्याला विमा द्यायचा विचार सरकारने केला पाहिजे होता, पण तो विमा भेटत आहे उडीद आणि मूगला, हे कशासाठी? याचं कारण सरकार काऊन सांगत नाही आहे. दरम्यान पीक विम्याच्या अटी शर्तीत नमूद केल्याप्रमाणे शेतकरी नुकसान झाल्यानंतर ठराविक कालमर्यादेत तक्रार दाखल करत नाही, असा पीक विमा कंपन्या म्हणत आल्या आहेत. जे पीक विमा आपण जे सांगत आहात ते तिथं 100% तेच सांगत आहे सरकार, की तोच घोड आहे, जो गाईडलाईन्स आहे 72 तासाच्या आत ते तक्रार नोंदवा, हे नोंदवा, असं विमा कंपन्यांचं म्हणणं आहे. परंतु ते इतकं काही पॉसिबल मला तर वाटत नाही एवढ्या लवकर ते पॉसिबल होईल म्हणून. आता पीक विमा योजनेची संपूर्ण पुनर्रचना हवी. केंद्र सरकारची संपूर्ण योजना ही कॉर्पोरेट केंद्रीय असून, कॉर्पोरेट बिझनेसमॅनसाठी आहे, ते फक्त अडाणी अंबानीसाठी असून त्याची शेतकरी केंद्री पुनर्रचना करायला हवी. त्याला शेतकऱ्यांच्या हितासाठी कसं पुनर्रचित करता येईल याचा त्यांनी विचार करावा, असं मत शेतकरी नेते राजन क्षीरसागर यांनी मांडलेलं आहे. ते म्हणतात, सध्या चिकूचा 1 हेक्टरचा पीक विमा काढायचा असेल तर त्यासाठी 85,000 रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो. बघा किती मोठा प्रीमियम आहे चिकूसाठी, जो चिकूचं फळपीक आहे. फळपीक योजनेअंतर्गत चिकूचा पीक विमा 1 हेक्टरी भरायचा असेल तर 85,000 रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो आणि त्याला 1 लाख रुपयांची प्रीमियम मिळते. तर फायदा काय? एवढे मोठे पैसे भरून पीक विमाच मिळाला नाही तर 85,000 रुपये गेले, आला तरी 1 लाख रुपये मिळेल, फक्त 15,000 रुपये नफा. फायदा काय? 15,000 रुपये तर एका दिवसाची त्याची मेहनत आहे. सध्याची योजना ही शेतकऱ्यांची लूट करणारी योजना आहे. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण योजनेची पुनर्रचना करून ही योजना शेतकरी केंद्री करायला हवी. शेतकऱ्यांच्या हितासाठी या योजनेमध्ये काही बदल घडायला आणावे, असे त्यांचं म्हणणं आहे. कृषी विभागाच्या या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारची स्वतंत्र योजना चालू करण्याची मागणी केली होती. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारची स्वतंत्र योजना चालू करण्याची मागणी सुद्धा केली आहे. ते म्हणतात, सध्याच्या योजनेमध्ये अनेक जाचक अटी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने यातून बाहेर पडून स्वतःची नवीन योजना सुरू केली पाहिजे. विमा कंपन्यांना यामधून हजारो कोटींचा फायदा होत आहे, जसं का तुम्हाला पहिल्यापासून आपण सांगत आहे. या विमा कंपन्यांची ऑडिट केली पाहिजे, अशी मागणी देखील रविकांत तुपकर यांनी केलेली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारकडून मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचा फक्त दावा आहे. काय आहे? फक्त दावा आहे ऑनलाईन, बाकी काही नाही. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार पीक विम्याच्या दाव्यापोटी या योजनेअंतर्गत 98,108 कोटी रुपये भरपाई देण्यात आलेली आहे. आता हे ट्वीट काय आहे ते बघून घेऊया. पीएम नरेंद्र मोदी ने किसानों को बेहतर कवच प्रदान करने के लिए 2016 में प्रधानमंत्री फसल बीमा योजना की सौगात दी थी. इस स्कीम के तहत नुकसान का कवरेज लड़ने और जोखिम कम होने से करोड़ों किसानों को हो रहा है लाभ. हे फक्त ट्वीट करून काही फायदा नाही आहे भाऊ. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे ते आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे. सोबत पूर्वी 50% नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना विमा मिळायचा. या योजनेनुसार सध्या 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळत असल्याचा दावा केला जात आहे. पहिले 50% असेल तर पीक विमा मिळायचा, आता 33%. आता पण पहिले जास्त मिळायचा विमा, आता 33% म्हणजे कमी नुकसान असल्यावर सुद्धा पीक विमा मिळत नाहीये. असा घोड या सरकारच्या पायी होत आहे. आता राज्य सरकार काय करणार? कोणता निर्णय घेणार? सध्याच्या योजनेनुसार राज्य सरकारने विमा कंपन्यांशी करार केला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारकडे 2 पर्याय आहेत. 2 पर्याय आहेत. ते कोणते पर्याय आपण जाणून घेऊया. पहिला, योजनेच्या गाईडलाईननुसार 6 महिन्यांची नोटीस देऊन बाहेर पडता येईल आणि त्याही आधी बाहेर पडायचं असेल तर पीक विमा कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागेल.
पीक विमा कंपनीला नुकसान भरपाई द्यावी, कारण की ॲग्रीमेंट केलेला आहे तुम्ही त्यांच्यासोबत, तर 6 महिने अगोदर नोटीस द्यावी लागेल आणि पीक विमा कंपनीला नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागेल. आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजनेतून बाहेर पडणार असेल तर त्यासाठी तेवढी आर्थिक तरतूदही सरकारला करावी लागेल. तेवढ्या रुपयांची उलाढाल त्यांना करावी लागेल, आर्थिक तरतूद महाविकास आघाडी सरकारला करावी लागेल बाहेर पडण्याच्या अगोदर, काही निर्णय घेण्याच्या अगोदर. सध्याची पंतप्रधान पीक विमा योजना ही केंद्राची योजना आहे. त्यात विमा कंपन्यांचा प्रीमियम भरण्यासाठी शेतकरी जसे पैसे भरतात तसाच राज्याचा आणि केंद्राचाही आर्थिक हिस्सा आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 50% आहे. राज्य सरकारने स्वतःची योजना सुरू केली तर केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान मिळणार नाहीत. अगर जर महाराष्ट्र सरकारने स्वतःची पीक विमा योजना सुरू केली तर केंद्राकडून जो पीक विम्यासाठी अनुदान मिळतो तो अनुदान बंद होण्याची शक्यता आहे किंवा बंद होईल. परंतु तेवढी आर्थिक तरतूद राज्य सरकारला करावी लागेल. काही करा पण तेवढी तुम्हाला आर्थिक तरतूद करावीच लागेल राज्य सरकारला, असं स्पष्ट संकेत आहेत. राज्य सरकार त्यासाठीची आर्थिक तरतूद करणार का? तयार आहेत का तुम्ही? नाही आहे, मला तर असं वाटते नाही आहे. याच्यानं काहीच होऊ शकत नाही. आरोग्य विभागाचे पेपर सुद्धा घेण्यात विद्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद केले, विद्यार्थी आत्महत्या करू लागले, यांच्यासाठी हे काय होऊ शकतात. आणि शेतकरी आत्महत्या यांच्यासाठी खूप चांगला विषय आहे पहिलेपासूनच, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जरी केंद्राच्या योजनेतून बाहेर पडून राज्य सरकारने स्वतःची कंपनी स्थापन केली तर यामधून शेतकऱ्यांना किती फायदा होणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा आहे. हे बाहेर पडले तर मग अजून बोंबलत बसन का, याच्याकडून पैसे आले नाही काढले तसेच 5 वर्ष, असंही होऊ शकते. ही होती प्रस्तावना. जर बाहेर पडणार केंद्राच्या पीक विमा योजनेतून तर काय होईल, ही होती प्रस्तावना. तर ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल आपण काय बोललो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.